सत्य, विश्वास आणि वेग म्हणजेच पुणे हेराल्ड। नाणापेठेतील आंदेकर कोमकर कुटुंबातील टोळी युद्धाने एका निरागस तरुणाचा बळी घेतलाय। 18 वर्षीय आयुष उर्फ गोविंद कोमकर याच्या हत्येनंतर 8 सप्टेंबर रोजी वैकुंठ स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार पार पडले। यावेळी पेरोलवर सुटका झालेले आयुषचे वडील गणेश कोमकर उपस्थित होते। अंत्यसंस्कारावेळी गणेशच्या हातातील आयुषने पाठवलेले आय लव्ह यू पप्पा लिहिलेले भेट कार्ड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले। या घटनेने पुण्यातील टोळी युद्ध आणि कौटुंबिक वैराच्या भयावह परिणामावर पुन्हा प्रकाश पडलाय। आयुषचा मृतदेह 3 दिवस असून रुग्णालयात ठेवण्यात आला होता। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाणापेठेत 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7:45 वाजता लक्ष्मी कॉर्पोरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या पार्किंगमध्ये आयुषवर 2 हल्लेखोरांनी 11 गोळ्या झाडल्या। या हल्ल्यात आयुषचा जागीच मृत्यू झाला। अंत्यसंस्कारासाठी गणेश कोमकरला नागपूर कारागृहात पॅरोलवर सोडण्यात आले। वैकुंठ स्मशानभूमीत कडक पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार पार पडले। अंत्यसंस्कारावेळी गणेशच्या हातातील भेट कार्डाने सर्वांचे लक्ष वेधले। हे भेट कार्ड आयुषने आपल्या वडिलांसाठी कारागृहात पाठवले होते। कार्डावर आय लव्ह यू पप्पा आणि नवीन ड्रेस पाठवला आहे असे लिहिले होते आणि त्यात आयुषच्या बालपणीचे आणि त्याच्या वडिलांसोबतचे फोटो चिकटवले होते। माझी काही चूक नव्हती, माझ्या मुलाला निरपराध का मारलं असे गणेश ढसाढसा रडत पोलिसांना विचारत होता। या भेट कार्डाने उपस्थित नातेवाईक, मित्र आणि गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे।